काल नाशिक शहराच्या पारंपरिक गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी नाशिक शहराचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पारंपरिक गणपती मिरवणुकीला नारळ फोडून सुरुवात केली। यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, अजय बोरस्ते, समीर शेटे, नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपती बाप्पाचं आगमन या भूतलावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलं। गेली 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्र, देशात, जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी होता। मला वाटतं की एकीकडे आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रुखरुख प्रत्येकाच्या मनामध्ये असते। दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते। त्याचा शुभारंभ आज सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे। लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेशोत्सव मंडळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे विसर्जन आज संपन्न होईल। गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करत असतो। या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, कष्टकर्याला न्याय मिळू दे, शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे, गोरगरिबांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो। त्या पद्धतीची प्रार्थना आज आम्ही सर्वांना केली। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।